शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालत नगर, श्रीगोंदा, पारनेरसह राज्यातील अनेकांची फसवणूक झाली आहे। शेअर मार्केटच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घातल्याची माहिती असतानाही जादा परतावा देण्याच्या आमिषाला भुललेल्या नगर, श्रीगोंदा, पारनेरसह राज्यातील हजारो नागरिकांची फसवणूक झाल्याची चर्चा सुरू आहे। पुण्यातून सुरू झालेला हा खेळ पारनेर तालुक्यातील सुपा तसेच श्रीगोंदा येथून येऊन पोहोचल्याची माहिती मिळते। तर शेअर मार्केटच्या नावाखाली गंडवणाऱ्या मल्टीस्टेटचा भांडाफोड करण्याकरिता श्रीगोंदा बाजार समिती संचालक बाबासाहेब जगताप यांनी पुढाकार घेतलाय। एकच मालक असलेल्या व्यक्तीनं वेगवेगळ्या नावे वेबसाईट ओपन करत गोरगरीब, शेतकरी तसेच बेरोजगार यांना लुबाडण्याचा उद्योग केल्याची चर्चा श्रीगोंदा, पारनेरसह नगर तालुक्यात सुरू आहे। तर बचतीचं महत्त्व आणि शेअर मार्केट व गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याचं आमिष दाखवत ग्राहक जाळ्यात ओढले। संबंधित कंपनीकडून दाखवण्यात आलेल्या विविध आमिषापोटी शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला, गोरगरिबांनी आयुष्याची पुंजी संबंधित शाखेत गुंतवली। मात्र गेल्या काही महिन्यांपासून फसवणूक झाल्याची कुणकुण लागल्यानं गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। गोरगरीब शेतकरीच नव्हे तर काही पोलीस अधिकारी देखील संबंधित कंपनीच्या आमिषाला बळी पडल्याची चर्चा आहे। अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी देखील येथे पैसे गुंतवलेत, मात्र आता गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचं गुंतवणूकदार सांगतायत। संबंधित कंपनीने गावोगाव एजंट नेमून शेतकरी, महिला, बेरोजगार यांना विविध आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडलं। ग्रामीण भागात घरोघरी हिंडत एजंट लोकांनी विविध आमिष दाखवत व्यावसायिकांना देखील गुंतवणूक करण्यास भाग पाडले। त्यापोटी एजंटांना मोठं कमिशन मिळत असल्याचीही चर्चा आहे। तर गुंतवणुकीचा आकडा कोट्यावधी रुपयांचा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। तर फसवणूक झालेल्या या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बाबासाहेब जगताप यांनी पुढाकार घेतलाय। सोशल मीडियावर त्यांनी याबाबत पोस्ट टाकून फसवणूक झालेल्या नागरिकांनी संपर्क साधण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार शेकडो नागरिकांनी आपली कैफियत जगताप यांच्यासमोर मांडली। तर काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील या बाबीचा पर्दाफाश करण्यासाठी जगताप यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।